नमस्कार मित्रांनो, विशाल माहितीकरण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून RT 25% आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकताय प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत. तर RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावयाच्या अंतिम तारखेपूर्वीच असावी. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. बालकांचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RT प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक असणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय, इथे 2 कॉलम केलेले आहेत, तपशील आणि वैध कागदपत्रांची सूची. तर यामध्ये आता कॅटेगरी वाईज कागदपत्र दिलेले आहेत. तर इथं पाहूया, जात संवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, अ भटक्या जमाती, ब भटक्या जमाती, क भटक्या जमाती, ड इतर मागास, OBC विशेष मागास बालके, ABC. त्याचबरोबर दिव्यांग बालके, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके, ज्यांचे पालक 1 किंवा 2 यांचे निधन, अनाथ बालके, असे 5 क्रायटेरिया इथे दिलेले आहेत. यातील पहिला आहे, वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे. उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नसणार आहे. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकाचा, वडिलांचा, बालकाचा जातीचा दाखला आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. तर 2 नंबर आहे, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्रचा पुरावा. यामध्ये तुम्ही जिल्हा चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अनुसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र घेऊ शकता. 3 नंबर आहे, HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे. यामध्ये जिल्हा चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र लागणार आहे. तसेच 4 नंबर मध्ये कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक 1 किंवा 2 यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक 1 किंवा 2 यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे. असक्षम प्राधिकरण यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र. ब कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. त्यानंतर सदर मृत्यू कोविड-19 शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र. हे शासकीय पालिका, नगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल सुद्धा चालू शकतो. त्याचबरोबर 5 नंबर आहे, ब अनाथ बालके, वंचित घटक आवश्यक कागदपत्रे. यासाठी तुम्हाला अनाथ बालकांच्या बाबतीतील अनाथालयाची, बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. त्यामध्ये जर बालक अनाथालयी राहणार नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे. यामध्ये 3 नंबर आहे, अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नयेत. यामध्ये उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरणार नाही. यानंतर 6 आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला. यामध्ये तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयीचा दाखला, आर्थिक वर्ष 2021-2022 किंवा 2022-23 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेली उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. यानंतर 7वा मुद्दा आहे, घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत. त्यामध्ये 1 न्यायालयाचा निर्णय, 2 घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, 3 बालक वंचित घटकातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला यामध्ये चालू शकतो. यानंतर 8 नंबर आहे, न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला. यामध्ये
घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा सुद्धा चालू शकतो. 3. बालक वंचित घटकातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा चालू शकतो. 9 क्रमांक आहे यामध्ये विधवा महिला यांच्या मुलांसाठी पतीचे मृत्यू पत्र प्रमाणपत्र. 2. विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. 3. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा चालू शकतो. 10 नंबर आहे नवीन आलेला आधार कार्ड. वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक असणार आहे. यामध्ये काय आहे तर RT 25% आरक्षण प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटी अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिलेल्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आतमध्ये शाळेकडे सादर करावायचे आहे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डाची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डाची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RT 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यायची आहे. त्याबरोबर 11वा मुद्दा आहे जन्मतारखेचा पुरावा. तर वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक असणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला, अंगणवाडी का बालवाडी रजिस्टर मधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन सुद्धा चालू शकते. 12वा असणार आहे रहिवासी वास्तव्याचा पुरावा. वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक. यामध्ये रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालवण्याचा परवाना, वीज टेलिफोन बिल देय, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देय, घरपट्टी, फक्त अधिकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक सुद्धा चालू शकते. ही कागदपत्र निवासी पुरावा म्हणून नसते तरच भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकापासून पूर्वीचा असावा व त्याची कालावधी 11 महिन्याचे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर मित्रांनो अशी एक महत्वाची अपडेट होती. हे सर्व माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. त्याची PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही PDF डाउनलोड करून ही माहिती संपूर्ण वाचू शकता. तर मित्रांनो अशी एक महत्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन व्हिडिओज आणि महत्वाचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.